पहिला दिवस घटस्थापना, आता 9 दिवस देवीचं जागर होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये एक नवरात्रीचा उत्साह जाणवतो। पहिल्याच दिवशी आज आपण पाहिलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो टेंबी नाक्याचा देवीचा उत्सव सुरू केला, तो ती परंपरा आपली संस्कृती जोपासण्याचं, त्याच्यात वाढ करण्याचं काम दिघे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी केलं। आणि आज आपण आजच्या दिवसाची तमाम ठाणेकर आतुरतेने वाट पाहत असतात, कारण आगमनाची मिरवणूक एवढी भव्य दिव्य असते की या मिरवणुकीत कुणालाही बोलवावं लागत नाही। जे ढोल ताशे जी वाद्य आहेत ती कायम ते आपसूक येतात। हजारो लाखो देवी भक्त या मिरवणुकीत सामील होतात, हे याचं वैशिष्ट्य आहे। आणि 9 दिवसामध्ये लाखो देवी भक्त, दुर्गा भक्त, अंबे भक्त सगळे येतील, दर्शन घेतील आणि अतिशय श्रद्धेने या नवरात्री उत्सवाचा आनंद घेतील। सर, केंद्र सरकारचा आज पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आज नवदुर्गेची सुरुवात होती आहे आणि जागर सुरू होतोय। अशा पहिल्या दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलाय। एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळालंय आणि त्यामुळे मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आदरणीय मोदीजींनी महाराष्ट्रासाठी यापूर्वी देखील अनेक निर्णय घेतले आणि आजचा जो निर्णय आहे हा माय मराठीचा निर्णय, मराठी भाषेचा एक जो लढा होता, मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा मिळाला पाहिजे, हा गेल्या अनेक वर्षाचा लढा होता। आणि मला आठवत आहे की नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्याची विनंती केली होती। अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा, एक दिवाळ्याचा, मराठी माणसाचा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे। आणि म्हणून या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे। आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेबद्दल मी काय सांगावं, मराठी भाषा आपल्या अमृतावरी गोड म्हणतो आपण, मराठी भाषाने अमृताची पैज लावली, मराठी भाषा जिंकेल। आणि म्हणून अशा या निर्णयामुळे मराठी राज्याने, महाराष्ट्राने देखील जगभरातले मराठी लोक महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन देखील आयोजित केले। त्यामुळे मराठी भाषेला किती महत्त्व, मराठी भाषेला आपण दर्जा मिळावा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो आणि आज तो ऐतिहासिक दिवस उजाडलाय। आजचा दिवस सुवर्णाक्षराने इतिहासामध्ये नोंद केला जाईल आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा गौरव दिन हा देखील महाराष्ट्र सरकार साजरा करेल, कारण हे ऐतिहासिक दिवस असल्यामुळे हे सुवर्णाक्षराने हा दिवस आणि घटना लिहावी लागेल। आणि म्हणूनच मी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो, मनापासून अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने महानुभव पंत आणि रामदेव, तुकाराम आणि अनेक ज्ञानेश्वर, अनेक संतांची ही देणगी आहे आणि म्हणूनच त्याला महत्त्व आहे। आणि म्हणून मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, मराठी भाषा जास्त लिहिली पाहिजे, मराठी भाषा व्यवहारात आणली पाहिजे, मराठी भाषेमध्ये जास्त बोललं पाहिजे। आणि म्हणून मराठी भाषा अतिशय मोठी प्रगल्भ आहे, तिला अजून प्रगल्भ करण्याचं काम मराठी भाषिक करतील। आता ही भाषा 7 समुद्रापलीकडे गेली। आता या निर्णयामुळे मला आठवतंय की मराठी भाषिक जिथं तिथं राहतात, तिथं तिथं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात, मराठी सण उत्सव साजरे करतात। अगदी गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रोत्सव जगभरामध्ये साजरे होतात
आणि आजच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या भाषेचा आणखी वेग वाढेल. वेगाने अतिशय सगळीकडे जगभरामध्ये मराठी भाषा पोहोचेल, मराठी भाषेचा उदो होईल. आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी, तमाम महाराष्ट्रासाठी एक गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे. आणि नवदुर्गेच्या आगमन प्रसंगी घटस्थापनेच्या दिवशी हा निर्णय होणं म्हणजे दुधामध्ये साखर अशा प्रकारचा झालेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई शाह आणि जो आपले गजेंद्र शेखावत यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर, पंतप्रधानांचा दौरा आहे आणि दौरा कशा प्रकारे असणार? पंतप्रधान जे आज विश्वामध्ये जे लोकप्रियतेमध्ये नंबर 1ला आहे, आज ते ठाण्यात येत आहेत. ठाणं हे खरं म्हणजे जिव्हाळ्याचं नातं, ठाण्याचं, बाळासाहेबांचं, आनंदीगे साहेबांचं, माझं, आमच्या सर्वांचं, प्रत्येक ठाणेकराचं. आणि ठाणं बदलतंय, ठाणं विकसित होतंय, ठाणं पुढे जात आहे. ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प होत आहेत. आणि आज यासाठी मोदीजी स्वतः काही प्रकल्पांचा शुभारंभ, मेट्रो असेल, रस्ते असेल, फ्लायओव्हर असेल, अनेक हे आहे, लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, जे युवा प्रशिक्षण योजना, ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांचे अपॉइंटमेंट लेटर असतील, असे अनेक उपक्रम 5 तारखेला आहेत. खरं म्हणजे मोदीजी ठाण्यामध्ये येण्यामुळे ठाण्याचं महत्व वाढलं. ठाणं आता देशाच्या नाही, जगाच्या नकाशावर येईल. ठाण्याचं नाव जगाच्या नकाशावर आलेलं पाहताना प्रत्येक ठाणेकराचा ऊर भरून येईल. आणि म्हणून ठाण्याला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचं ठाणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद. माजी नगरसेवक विकास रेपाडे यांना धमकीचं पत्र आलेलं आहे. साठी हिंदीमध्ये करूया, देखीए एनआय साठी हिंदीमध्ये. आज का दिन घट स्थापना का दिन है. आज नवदुर्गा, आज यहाँ पर उसका आगमन हुआ है. अभी नवरात्रि का जागर होगा. आज इसी अवसर पर एक ऐतिहासिक निर्णय लिया गया है, जो मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देना. ये मांग कई सालों से थी. मुझे याद है कि नीति आयोग की बैठक में मैंने खुद महाराष्ट्र के अन्य विषय जो थे, इसके साथ ही मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देना चाहिए, ऐसे भी मैंने विनती आदरणीय प्रधानमंत्री जी से की थी. आज के घट स्थापना के दिन पर आज केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में ये निर्णय लिया गया. ये ऐतिहासिक निर्णय है, ये सुनहरी अक्षरों में लिखा जाएगा. इसलिए मैं माय मराठी जो हमारी भाषा है उसे ये दर्जा देना, ये बहुत ही अलौकिक कार्य है. और इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री, दुनिया में सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तहे दिल से अभिनंदन करता हूँ, उनका हृदय से स्वागत करता हूँ. और आदरणीय गृह मंत्री अमित भाई शाह, गजेंद्र शेखावत, इनको भी धन्यवाद देता हूँ, क्योंकि ये मांग जो है कई सालों से थी और ये मांग पूरी हो गई. महाराष्ट्र के कई इशू पर केंद्र सरकार निर्णय ले रहा है. इसलिए तो हम कहते हैं कि ये डबल इंजन की सरकार है. और आज मराठी भाषा, ये कितनी मिठास है, अमृत से मिठास है. अमृत और मराठी भाषा की अगर शर्यत लगा जाए तो उसमें मराठी भाषा जीतेगी. और इसलिए ऐसी मराठी भाषा पूरे विश्व में आज फैल रही है. हमारे विश्व के मराठी भाषिक जो है वह अपने मराठी त्योहार मनाते, गणपति, नवरात्रोत्सव, दिवाली सब करते हैं. और आज हम मराठी में कहते हैं 7 समुद्रापलीकडे, 7 समुंदर के पार ये मराठी भाषा पहुंच गई है. और आज के इस निर्णय से और मजबूत होगी, और तेजों से फैलेगी और प्रगल्भ होगी मराठी भाषा. और इसीलिए मैं फिर एक बार ये जो ऐतिहासिक निर्णय लिया है मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देने का, ये जो निर्णय है ये ऐतिहासिक है. इसलिए मैं फिर एक प्राचीन है, मराठी समृद्ध है. और हमारे ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, सभी लोग आज महानुभाव बापन, कई लोगों की ये देन है, पूरे संतों की देन है.
और इसलिए आज ये दिन जो है घट स्थापना का हमें सभी लोगों को याद रहेगा। और इसलिए हम महाराष्ट्र सरकार की ओर से भी ये आज का दिन मराठी भाषा गौरव दिन के रूप में जरूर मनाएंगे, सेलिब्रेट करेंगे। और मराठी भाषिक उसमें सभी पूरा महाराष्ट्र शामिल होगा।